नमस्कार, आप देख रहे हैं श्रेय टीवी। देश हित की बात, मैं हूं आपके साथ साक्षी। 2018 से अवैध रूप से चल रहा है स्कूल, कार्रवाई नहीं होने पर आमरण अनशन की चेतावनी। नमस्कार, आप देख रहे हैं श्रेय टीवी। देश हित की बात। महाराष्ट्र के रत्नागिरी जेल के मंडणगढ़ तहसील अंतर्गत वेश्वी शिपोले क्षेत्र में एक निजी स्कूल को लेकर बड़ा विवाद सामने आया। शिकायतकर्ता ने आरोप लगाया कि इनामदार पब्लिक स्कूल शिपोले वेश्वी वर्ष 2018 से बिना वैध अनुमति के संचालित हो रहा है। उन्होंने प्रशासन से तत्काल कार्रवाई की मांग करते हुए आमरण अनशन की चेतावनी भी दी है। रत्नागिरी जिले के वेश्वी शिपोले क्षेत्र के निवासी शिकायतकर्ता का कहना है कि इनामदार पब्लिक स्कूल वर्ष 2018 से कथित रूप से गैरकानूनी तरीके से संचालित किया जा रहा है। उनका दावा है कि इस संबंध में जिला परिषद रत्नागिरी के शिक्षा अधिकारी द्वारा स्कूल को बंद करने की सिफारिश वाला पत्र भी जारी किया जा चुका है। शिकायतकर्ता ने यह भी बताया कि उन्होंने शिक्षा उप संचालक कोल्हापुर को भी लिखित शिकायत सौंपते हुए 15 अगस्त 2026 से आमरण अनशन पर बैठने की सूचना दी। उनका कहना है कि यदि समय रहते प्रशासन ने इस मामले में ठोस कार्रवाई नहीं की तो वे अपने पूर्व घोषित कार्यक्रम के अनुसार अनिश्चितकालीन भूख हड़ताल शुरू करेंगे। शिकायतकर्ता ने प्रशासन से मांग की है कि कथित रूप से बिना अनुमति संचालित हो रहे स्कूल की निष्पक्ष जांच कर कानून के अनुसार कार्रवाई की जाए ताकि शिक्षा व्यवस्था में पारदर्शिता बनी रहे और नियमों का पालन सुनिश्चित हो सके। अब इस पूरे मामले में सभी की नजर जिला प्रशासन और शिक्षा विभाग पर है कि शिकायत और उपलब्ध दस्तावेजों के आधार पर क्या कार्रवाई की जाती है। लगाए गए आरोप शिकायतकर्ता के दावों पर आधारित है। संबंधित स्कूल या प्रशासन का पक्ष प्राप्त होने पर उसे भी प्रमुखता से प्रसारित किया जाएगा। श्रेय टीवी लगाए गए आरोपों की पुष्टि नहीं करता, जांच का विषय। श्रेय टीवी से सरफराज महालुनकर की एक खास रिपोर्ट। जमान सईद लांबे राहणार शिपोले बंदर, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी। हां मी आज आपल्या समोर आलो आहे एका विशेष अनधिकृत शाळेच्या संदर्भात माहिती देण्यासाठी। इनामदार पब्लिक इंग्लिश स्कूल वेश्वी शिपोले अशा नावाने एक शाळा चालू आहे वेश्वीमध्ये। त्या शाळेच्यासाठी 2018 साली एक नोटीस आलेला आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडून। तात्काळ शाळा बंद करावी, अन्यथा दिवशी 10,000 रुपये दंड आकारण्यात येईल। म्हणजेच की 2018 पासून ही शाळा अनधिकृतपणे चालू आहे। ह्या संदर्भात मी अनेक वेळा अधिकाऱ्यांकडे चर्चा केली, त्यांना निवेदनं दिली, त्यांना अर्ज दिले, पण त्यांच्याकडून कुठलेही सहकार्य होत नाही, कुठल्याही पत्रांचं उत्तर दिला जात नाही। म्हणून मी नाईलाजास्तव माहितीच्या अधिकाऱ्याने ह्या शाळेची सर्व माहिती काढली। तर सर्वप्रथम जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग प्राथमिक यांनी मला असा पत्र दिला दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी। ह्या शाळेची मान्यता करण्याकरिता शाळा चालू करण्याकरिता लागणारे जे कागदपत्र आहेत त्याची मागणीसाठी मी अर्ज केला होता। तर त्याच्यात मला त्यांनी उत्तर असं दिलं की ह्या शाळेचे कुठलेही कागदपत्र मला भेटत नाही, त्यांच्याकडे आढळ होत नाही, असे मला त्यांनी उत्तर दिलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच पत्रासाठी मी अपील केली माहितीच्या अधिकाराची। त्या अपिलात सुद्धा त्यांनी मला तसंच उत्तर दिलेलं आहे की कागदपत्र मागणी केली, कागदपत्राची आढळ होत नाही आहे। म्हणजेच की ह्या शाळेचे जे कारभार चालू आहे तो अनधिकृतपणे आहे, कुठलीही त्यांनी परवानगी घेतलेली नाही आहे। इथेच मी न थांबता मी जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग माध्यमिकमध्ये एक अर्ज केला होता। तो अर्ज असा होता, गट शिक्षण अधिकारी मंडणगड यांनी दिनांक 2025 साली एक अहवाल तयार केला होता, शाळेचा पाहणी अहवाल केलेला होता। त्या पाहणी अहवालासंदर्भात ह्यांनी जावक नंबर टाकलेला आहे। गट शिक्षण अधिकारी मंडणगड यांचा जावक नंबर 4653/2025 दिनांक 14/10/2025 रोजी यांचा एक अहवाल आहे। शाळा अनधिकृत आहे, RTI ॲक्टनुसार यांचे कुठलेही अटी शर्ती पूर्ण होत नाही, म्हणून त्यांनी शिफारस केलेली आहे की शाळा तात्काळ बंद करावी। आता हे जी मुले मॅडम आहे गट शिक्षण अधिकारी ह्यांनी हा सादर केलेला अहवाल जिल्हा परिषदेकडे प्राप्तच नाही, म्हणून माहितीच्या अधिकाऱ्यात त्यांनी मला उत्तर दिला की हा जो तुम्ही जो मागणी केलेला अहवाल आहे तो अहवाल आमच्याकडे उपलब्ध नाही, म्हणून असं त्याने मला पत्रव्यवहार केलेला आहे। इथे न थांबता पुढे मी हाच विषय उपसंचालक विभाग कोल्हापूर यांच्याकडे पत्रव्यवहार केला, त्यांच्याकडे माहिती मागितली की अनधिकृत शाळा तुमच्या परिसरामध्ये चालू आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही काय कारवाई केली। तर त्यांनी सांगितले आमच्याकडे कुठलेही पेपर
सादर झालेले नाहीत, त्यामुळे आम्ही कारवाई केलेली नाही असं सुद्धा माझ्याकडे पत्र आहे. नंतर त्यांना मी दिनांक 8/5/2026 रोजी अनधिकृतपणे शाळा चालू आहे म्हणून निदर्शनात आणून दिले. शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांना पत्र दिलं, शाळा अनधिकृत चालू आहे. त्या पत्राचं त्यांनी मला आजपर्यंत उत्तर दिलेलं नाही. रजिस्टर पोस्टाने हा पत्र आहे, हा त्यांना मी रजिस्टर पोस्टाने पाठवलेला पोच आहे. त्या पत्राचं मला त्यांनी उत्तर दिला नाही. त्याच्यावरती मी त्यांना माहितीचा अधिकार दिला. त्या माहितीचा अधिकार सुद्धा 1 महिना उलटून गेला तरी सुद्धा त्यांनी मला उत्तर दिलेला नाही. म्हणून नाईलाजास्तव ह्यांना हा विषय मंत्री महोदय श्री संग्राम जगताप साहेब यांच्याकडे सादर केला आणि त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये हा विषय तारांकित विषयामध्ये घेऊन दिनांक 29 जून 2025 रोजी हा अधिवेशनात विषय आलेला आहे. त्यावरती शिक्षण मंत्री श्री दादासाहेब भुसे यांनी कबुली केलेली आहे की मुद्दे क्रमांक 1, 2, 3 म्हणजेच की अनधिकृत शाळेला दिलेली परवानगी, तिथे शाळा न भरता शाळेचे नियम, धाब्यावर बसून शाळा चालू आहे, हे सगळे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि पुढील कारवाईची चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे. हे सर्व पत्र घेऊन मी पुन्हा उपसंचालक कोल्हापूर यांना पत्र दिलं आहे. दिनांक 10/7/2026 रोजी रजिस्टर पोस्टाने पाठवलेला आहे, तो त्यांना पोच झालेला आहे आणि त्यांना मी दिनांक 15 ऑगस्ट 2026 पर्यंत ही शाळा जर अनधिकृत शाळा जर बंद नाही झाली तर उपसंचालक कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा आदेश त्यांना समज दिलेली आहे. तरीसुद्धा माझा हा आवाज जनतेच्या हितासाठी आहे, कारण ही शाळा अनधिकृत आहे. त्या शाळेसाठी मुलांकडून किमान कमीत कमी 20,000 रुपये एका व्यक्तीकडून, एका मुलाकडून फीस घेतली जाते. सुमारे 38 ते 40 लाख रुपये गोळा करून सुद्धा तिथे जे शिक्षण आहे, तिथे जे शिक्षण आहे त्या शिक्षकांचे कुठलीही TET परीक्षा दिलेली नाही. हा जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे शिक्षण अधिकारी यांचा अहवाल आहे. दिनांक 25/6/2026 अहवाल आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेला आहे की ह्या शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडे नियुक्तीपत्र नाही, शाळेचे जेवढे शिक्षक आहेत त्यांच्याकडे TET परीक्षेचं प्रमाण नाही, शाळा ही अनधिकृत आहे. तर त्यांनी सुद्धा उपसंचालक कोल्हापूर यांनी शिफारिश केलेली आहे ही शाळा बंद व्हावी. तरी माझा हा आवाज संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचावा ही माझी तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे.